नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा मॅथमॅटिक्स विषयातील सब्जेक्टमधील प्रॅक्टिस सेट क्रमांक 40 म्हणजे 40 आज आपण अभ्यासत आहोत. तर आपण एक एक करून त्यातील उदाहरणे सोडवूयात. लक्षपूर्वक ऐका आणि पहा. मित्रांनो, आपण क्वेश्चन फर्स्ट कडे वळूया. त्याच्याकडे आपल्याला सांगितले आहे इफ रिहाना डिपॉझिट 1500 रुपीज इन द स्कूल फंड. रिहानाने 1500 रुपये स्कूल फंडमध्ये अडकवले आहेत 9 दराने 2 वर्षानंतर. या प्रश्नाचा अर्थ आहे 2 वर्षानंतर तिला किती अमाऊंट प्राप्त होईल म्हणजे मिळेल. तर यासाठी आपण सर्व मुद्दे लिहून घेऊया. प्रिन्सिपल इज इक्वल टू 1500 रुपीज. रेट इज इक्वल टू 9 PCPA आणि टी इज इक्वल टू टाइम म्हणजे 2 इयर्स. आता आपल्याला अमाऊंट काढण्यासाठी पहिले इंटरेस्ट काढावा लागणार आहे. तर इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T डिवायडेड बाय 100 म्हणजे I इज इक्वल टू 1500 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 100 कट. आणि नंतर 15 गुणिले 2 30 आणि 30 गुणिले 9 270 म्हणजे इंटरेस्ट इज इक्वल टू 270. आणि मग अमाऊंटचा फॉर्म्युला आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ह्याचा प्रिन्सिपल आहे 1500 रुपीज अँड इंटरेस्ट आहे 270 रुपीज. मग या दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळते 1770 रुपीज. आपण शेवटला लिहायचे आहे रिहाना 1770 rupees will get after 2 years. तर मित्रांनो, आपल्याला फर्स्ट क्वेश्चन असा झालेला आहे. आपण सेकंड क्वेश्चन कडे वळूया. तर मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन सेकंड मध्ये सांगितले आहे जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000 rupees from a bank at 10 PCPA for 5 years. What is yearly interest he must pay and the total amount he return to the bank. म्हणजे जेठालालने एक घर बघितले, त्याचं ते घेण्यासाठी त्याने लोन काढलेलं आहे. किती रुपयाचं? तर 2,50,000 रुपयाचं 10 दराने 5 वर्षासाठी. मग व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट म्हणजे त्याचा वर्षाचा इंटरेस्ट किती असेल. ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. आणि नंतर मग तो किती रुपये बँकला देणार आहे. तर याचे उत्तर आपण काढूया. मग याचे उत्तर आपण तसेच काढायचं आहे. अमाऊंटच काढायचं आहे. मागच्या प्रश्नामध्ये जसे काढलेले तशी अमाऊंट काढण्यासाठी म्हणजे पहिले आपल्याला मग इंटरेस्ट काढावा लागेल. पण हा इंटरेस्ट इयरली इंटरेस्ट सांगितला आहे. मग 5 वर्षात सांगितलं आहे. तर मग जे उत्तर आपल्याला निघेल 5 वर्षाचं त्याला डिवायडेड बाय 5 करायचं आहे. तर याचे आपण उत्तर काढूया. P इज इक्वल टू 2,50,000. R इज इक्वल टू 10. T इज इक्वल टू 5. 10 PCPA. मग आता I इंटरेस्ट काढायचे आहे म्हणल्यावर P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T डिवायडेड बाय 100. मग I इज इक्वल टू 2,50,000 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 100. 0 0 0 0 कट प्लस 10 इज इक्वल टू 25,000 मल्टिप्लाय बाय 5. आता आपल्याला इथे डिवायडेड बाय 5 तर करायचं आहे म्हणल्यावर
5 1 5, 5 1 5. मग इयरली इंटरेस्ट इज 25,000. आपलं हे निघालं इयरली इंटरेस्ट. आणि मग आपल्याला अमाऊंट काढायची आहे. तर अमाऊंट ही आपली निघणार आहे. तर अजून एकदा आपण अमाऊंटचा फॉर्म्युला बघूया. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू, प्रिन्सिपल किती आहे आपला, तर 2,50,000 रुपीज प्लस 25,000. तर आपले इथे निघाले आहेत. आता आपण हे फक्त आपल्याला इयरली इंटरेस्ट सांगितलं आहे. आणि मग आपल्याला जर अमाऊंट काढायची असेल तर त्यासाठी आपल्याला जे 5 वर्षाचं इंटरेस्ट होतं तोच घ्यावा लागणार आहे. म्हणजे 5 वर्षाचा इंटरेस्ट होता आपला 2 लाख. तर आपल्याला त्यासाठी इयरली इंटरेस्ट पण काढावं लागणार आहे. तीच प्रक्रिया आहे की 25,000 मल्टिप्लाय बाय 5, 25 गुणिले 5 125, 125 आणि इथे 3 शून्य 1 2 3, मग 1,25,000. म्हणजे इथे 2,50,000 अधिक 1,25,000 आणि याचे उत्तर आहे 3,75,000 रुपये. आणि मग शेवटला आपण लिहायचे आहे असे की जेठालाल amount 3,75,000 rupees he returned to the bank. तर मित्रांनो आपण क्वेश्चन 3 घेतलेला आहे. तर क्वेश्चन 3 कडे वळूया. क्वेश्चन 3 हा अवघड आहे, त्यामुळे तुम्ही हा लक्षपूर्वक ऐका आणि बघा. तर मित्रांनो आपण क्वेश्चन 3 घेऊया. श्रीकांत डिपॉझिटेड 85,000 रुपीज फॉर टू इंटीजर 1/2 years at 7 PCPA in a saving bank account. म्हणजे श्रीकांतने 85,000 रुपये अडकवले आहेत अडीच वर्षासाठी 7 दराने इन अ सेव्हिंग बँक म्हणजे सेव्हिंग बँक मध्ये. व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट ही रिसिव्ड ॲट द एंड ऑफ पिरियड म्हणजे इंटरेस्ट त्याला वापस किती द्यावा लागणार आहे महिन्याच्या शेवटीला म्हणजे वेळेच्या शेवटीला. तर आपण ते काढूया. मग त्यासाठी आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. तर आपण पहिले मुद्दे लिहून घ्या. P इज इक्वल टू 85,000, R इज इक्वल टू रेट इज इक्वल टू 7 PCPA आणि T टाइम इज इक्वल टू 2 इंटीजर 1/2. पण आपण असे नाही मांडणी करायची आहे, दुसऱ्या पद्धतीने म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 1 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 4 प्लस 1 5, 5/2 या पद्धतीने. तर मित्रांनो आपण इंटरेस्ट हे काढूया. इंटरेस्ट इज इक्वल टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T डिवायडेड बाय 100. मग अजून एकदा इंटरेस्ट इज इक्वल टू 85,000 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 5/2 डिवायडेड बाय म्हणल्यावर आता खाली इथे आलेला आहे म्हणून इथेही तुम्ही 100 टाकू शकता किंवा इथेही तुम्ही 100 टाकू शकता. तर मग आता पुढे अजून एकदा इंटरेस्ट इज इक्वल टू 85,000 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 200. 0 ला 0 0 ला 0 कट. वापस मग 2 4 जा 8
2 2 जा 4 1 हातचा आणि इतर 10 2 5 जा 10. मग 425 गुणिले 7 7 5 35. मग अजून एकदा I इज इक्वल टू 425 मल्टिप्लाय बाय 35. तर आपण हे याचे उत्तर काढायचे आहे. 25 मल्टिप्लाय बाय 35. 5 5 जा 25 5 जा 2 हातचा 5 2 जा 10 11 12 2 इथे 1 हातचा 5 4 जा 20 21 3 5 जा 15. आता हे ह्याचे खोडून टाकूयात. 3 5 जा 15 5 इथे 1 हातचा 3 2 जा 6 1 7 3 4 जा 12 5 7 8 4 1. म्हणजे याचा आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे 14,875 रुपीज. आणि तर आपण आता क्वेश्चन 4 कडे वळूया. तर मित्रांनो, क्वेश्चन 4 मध्ये आपल्याला असे सांगितले आहे की ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट at a certain rate of interest, the interest after 4 years on 5,000 rupees principal is 1,200 rupees. What would be the interest on 15,000 rupees at the same rate of interest for the same period? म्हणजे आपल्याला इथे व्याज दिला आहे, दर दिला आहे, सर्व दिले आहे. आणि नंतर म्हणजे द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 रुपीज प्रिन्सिपल इज 1,200 रुपीज. म्हणजे जर 4 वर्षाला 5,000 रुपये आणि त्याचा प्रिन्सिपल असेल 1,200 रुपये, तर इंटरेस्ट जर 15,000 रुपये असेल तर त्याच सेम पिरियडने त्याच रेटने इंटरेस्ट सेम पिरियडला किती असेल याचे आपण उत्तर काढूया. तर आपल्याला सर्वात पहिले इंटरेस्ट काढावा लागणार आहे. तर मित्रांनो, आपण क्वेश्चन 4 साठी आधी इंटरेस्ट काढायचा आहे. तर P इज इक्वल टू किती आहे? तर P इज इक्वल टू 5,000 रुपीज R इज इक्वल टू रेट आहे. म्हणजे रेट आपल्याला दिला नाही तर रेट आपल्याला काढायचा आहे. तर रेटला आपण क्वेश्चन मार्क द्यायचे आहे. आणि नंतर मग टी म्हणजे काय? तर टाइम आपल्याला किती आहे? तर 4 years. आणि आपल्याला इंटरेस्टही दिला आहे. तर तो किती आहे? 1,200 रुपीज. तर आपल्याला रेट काढायचा आहे. मग आपण P मल्टिप्लाय बाय R अपॉन I इज इक्वल टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T डिवायडेड बाय 100. मग I इज इक्वल टू P म्हणजे किती आहे? तर 5,000 रुपये गुणिले T R किती आहे? तर रेट आपल्याला माहित नाही म्हणून तिथं काहीच नाही, क्वेश्चन मार्क देऊन ठेवायचे आहे. नाहीतर मग आपण पहिले T घेऊया 4 मल्टिप्लाय बाय R चे Rच लिहूया अपॉन 100. बरं, 0 0 कट. आणि मग इथे 50 गुणिले 4 हे निघतात 200. 200 निघाल्यावर आपल्याला जो इंटरेस्ट दिला आहे त्याने 200 ला भागायचे आहे. सॉरी, जो इंटरेस्ट आहे त्याला भाग 200 ने घालायचा आहे. तर 1200 भागिले 200 मांडणी करून घेऊया. 1200 अपॉन 200. 0 0 कट. 2 1 2 2 6 12. म्हणजे रेट आपल्याला मिळाला आहे 6. R इज इक्वल टू 6. आणि मग R इज इक्वल टू 6 मिळाल्यानंतर
अजून एकदा आपल्याला सांगितले आहे जर 15,000 डिपॉझिट असेल, इंटरेस्ट असेल, तर आपण आपला सेम पिरियडने सेम इंटरेस्टने किती उत्तर निघेल तर आपल्याला तेही काढायचे आहे. तर अजून एकदा आपण ते मांडणी करून घेऊया. तर P प्रिन्सिपल इज इक्वल टू 15,000 रुपीज, R इज इक्वल टू 6 PCPA आणि T इज इक्वल टू T इज इक्वल टू 4 इयर्स. का तर आपण आपल्याला सेम पिरियडने सांगितले आहे, फक्त प्रिन्सिपलमध्ये बदल झालेला आहे 15,000 रुपये. आणि आपल्याला आता किती काढायचं आहे तर इंटरेस्टचा तर आपल्याला सर्वांना फॉर्म्युला माहिती आहे, तर त्यासाठी आपण सुरुवात करूया. I इज इक्वल टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T डिवायडेड बाय 100. मग अजून एकदा I इज इक्वल टू 15,000 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 4 अपॉन डिवायडेड बाय 100. मग 0 0 0 0 कट 150. आता इथे पहिले या दोन संख्याचा गुणाकार 6 1 6 6 2 12 6 3 13 6 4 24. मग I इज इक्वल टू 150 मल्टिप्लाय बाय 24 150 मल्टिप्लाय बाय 24 4 0 जा मग आता इथं 0 येणार 4 5 20 0 2 वजा 4 1 जा 4 4 1 जा 4 प्लस 2 6 आणि 2 0 जा 0 2 5 जा 10 0 इथे एक हातचा 2 1 जा 2 3 3,600 रुपये. तर हे आपले उत्तर बरोबर आहे का हे कळवण्यासाठी आपल्याकडे अजून एक ट्रिक आहे, तर ती म्हणजे आपला हा इंटरेस्ट निघालेला आहे दोन्हीचा, म्हणजे आपल्या इथं क्वेश्चन 4 हा संपलेला आहे. मग आपण अजून एकदा इथे लिहूया I इज इक्वल टू 33,600 रुपीज. याला कॉलम. तर आपण मित्रांनो क्वेश्चन 4 ही आपला संपलेला आहे. क्वेश्चन आपण 5 कडे वळूया. तर मित्रांनो आपल्याला क्वेश्चन 5 मध्ये असं सांगितलं आहे, इफ पंकज डिपॉझिट्स 1,50,000 रुपीज इन अ बँक ॲट 10 PCPA फॉर 2 इयर्स इथे 2 इयर्स, व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. तर मित्रांनो आपल्याला इथे वापस अमाऊंटच काढायला सांगितलं आहे, म्हणजे क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 हे सेमच आहेत. तर मित्रांनो आपण इथे मांडणी पहिले करून घेऊया. प्रिन्सिपल इज इक्वल टू 1,50,000 रुपीज आणि रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू 10 PCPA आणि T इज इक्वल टू 2 इयर्स. तर मग इंटरेस्ट इज इक्वल टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T डिवायडेड बाय 100. मग I इज इक्वल टू P म्हणजे किती आहे तर 1,50,000 रुपये गुणिले 10 गुणिले 2 भागिले 100. शून्याला शून्य, इथला एक शून्य काढून टाकू म्हणजे हा सर्व कट झाला आणि शून्याला शून्य. मग 15,000 रुपये गुणिले 2 म्हणजे किती तर 30,000. 15,000 गुणिले 2 इज इक्वल टू 30,000 रुपये. मग इंटरेस्ट इज इक्वल टू 30,000 रुपीज आणि पुढे मग आपल्याला सांगितले आहे की अमाऊंट किती आहे, तर अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. अमाउंट A इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग आपल्याला प्रिन्सिपल असं सांगितले आहे, प्रिन्सिपल आपल्याला काय आहे तर 1,50,000 रुपीज. मग इथे मांडणी करून घेऊया 1,50,000 रुपीज प्लस आपण इंटरेस्ट किती काढलेला आहे तर
I इज इक्वल टू 30,000 रुपीज. मग 30,000 रुपये आणि मग किती, तर 1,80,000 रुपये. तर मित्रांनो आपले हे उत्तर निघालेले आहे. तर मित्रांनो आपला प्रॅक्टिस सेट 40 हा संपलेला आहे. मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले तर त्याला सबस्क्राईब पण करा, चॅनलला शेअर करा, सर्वांना सांगा सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.